हनुवटी आणि चेस्ट या दोन्हीच्या मध्ये पडल्यामुळं स्पायनल कॉर्ड म्हणजे आपला जो पाठीचा मणका आहे तो ब्रेक झाला आणि स्पायनल कॉर्ड माझा तुटला गेला तिथं. त्यामुळं तो ॲक्सिडेंटमध्ये माझा असं झालं की जिथं तो स्पायनल कॉर्ड तुटलेला आहे तिथून खाली सगळे सिग्नल बंद झाले. नॉर्मली आपण बेडशीटमध्ये कोणाला तरी उचलून शिफ्ट करतो किंवा 2 हातामध्ये उचलून शिफ्ट करतो. तसं जर केलं असतं तर मी जगण्याची शक्यता खूप कमी होती. त्यावेळी माझ्या सरांनी सांगितलं की याला असं उचलून नाही चालणार, त्याला काहीतरी खाली हार्ड सरफेस लागेल. तर त्यांनी तिथला जो ऑडिटोरियम होता तिथला दरवाजा तोडायला लावला आणि त्याच्यावरती मला शिफ्ट केलं. माझ्या डोक्यात असं आलं होतं जेव्हा मी घरी आलो ॲक्सिडेंटनंतर, त्यावेळी एकटा रूममध्ये बसायचो, काही लागलं तर घरच्यांना बोलवायचं, त्यांना त्रास देणं, दुसऱ्यांवरती डिपेंडन्स मला आवडत नव्हतं. मग मी विचार करायला लागलो की मी काय स्वतः करू शकतो. मला असं वाटलं की आपण काहीही करून मोबाईल वापरायला सुरुवात करावी. मग त्यावेळी लक्षात आलं की आपण तोंडाचा वापर करून मोबाईल ऑपरेट करावा. त्यासाठी मी एक स्टिक बनवली आणि ती स्टिक तोंडात पकडून मी मोबाईलला ऑपरेट करायला लागलो. नमस्कार, क्विक टेक्स्ट डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मित्रांनो मी तुम्हाला एका भन्नाट व्यक्तिमत्वाला भेटवणार आहे. सोलापूरचा एक तरुण आहे, डॉक्टर ज्ञानराज होमकर. मी आता त्याला भेटायला आलेलो आहे. ज्ञानराजची थोडक्यात ओळख मी तुम्हाला सांगतो. ज्ञानराज आयुर्वेदिक डॉक्टर आहे, इनोव्हेटर आहे, टेक डेव्हलपर आहे आणि मोटिवेशनल स्पीकर पण आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर 2013 सालापासून स्पायनल कॉर्डला इंजुरी झाल्यामुळे तो फिजिकली 90% डिसेबल झाला. पण अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी गेली 13 वर्ष खूप यशस्वीरित्या वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत, खूप काही इनोव्हेट केलेलं आहे. बेड रिडन असताना सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याने बरंच काही साध्य केलंय. त्याची ही एकूण जर्नी कशी होती, ही पॉझिटिव्हिटी त्यांनी कुठनं आणली, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानराजशी आपण थोड्याशा गप्पा मारूयात. खूप खूप स्वागत आहे क्विकटेक्स डिजिटल वरती. धन्यवाद. आदित्य नाव खूप फेमस आहे सध्या. तर एक आदित्य इथं समोर भेटून मला खूप आनंद होतोय. क्या बात. तुझ्या इनोव्हेशन बद्दल आपण बोलूया, पण तुझ्या जर्नी मधला जो महत्वाचा आणि वगळता न येण्यासारखा भाग जो आहे त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे की 2013 साली असं नेमकं काय घडलं ज्यांनी तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. 2013 ऍक्च्युली माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. त्यावेळी असं झालं होतं की गॅदरिंग माझं होतं आणि 3rd इयरची एक्झाम पूर्ण झालेली. त्यामुळे आम्ही एकदम हवेत होतो की आता काही पुढे अभ्यासाचा लोड नाहीये. म्हणून मी रोप डान्स करत होतो कॉलेजमध्ये. मी अकुडी आयुर्वेद कॉलेज, अकुडी पुण्यात, ओके, इथं BMS च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेली. तर मग त्यामुळे आम्ही एकदम जोशमध्ये होतो आणि रोप डान्स मी करत होतो. रोप डान्स करताना मी रोपवरती चढलो, साधारण 8-10 फुटापर्यंत वरती चढलो आणि माझा ऍक्ट असा होता की वरती लटकायचं, पाय अडकवायचा रोपमध्ये आणि खाली हात सोडायचे. आणि त्यावेळी माझे पाय त्यात नीट अडकले नाहीत आणि मी स्टेजवरती पडलो. हनुवटी आणि चेस्ट या दोन्हीच्या मध्ये पडल्यामुळं स्पायनल कॉर्ड म्हणजे आपला जो पाठीचा मणका आहे तो ब्रेक झाला आणि स्पायनल कॉर्ड माझा तुटला गेला तिथं. त्यामुळं तो ऍक्सिडेंटमध्ये माझा असं झालं की जिथं तो स्पायनल कॉर्ड तुटलेला आहे तिथून खाली सगळे सिग्नल बंद झाले. थोडक्यात असं म्हणता येईल की तिथनं जी इलेक्ट्रिसिटी खाली जाते ती कट झाली आणि त्यामुळं मग खांद्याच्या खालचा भाग पूर्ण हा हालचाल बंद झालेली. तो असा ऍक्सिडेंट झालेला. याच्यानंतर जेव्हा उपचार वगैरे सगळे झाले तर ते सगळे कसे फेस केले, म्हणजे एक खूप मानसिक कणखरपणा त्यासाठी दाखवावा लागला असेल. ऑफकोर्स तो नसला असता तर एवढी मोठी जर्नी झालीच नसती. तर ते कशी झाली, म्हणजे काय त्याच्यानंतर कुटुंबाची साथ कशी होती, एकूण ट्रीटमेंट वगैरे कशी झाली? ट्रीटमेंटचं ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर उशिराच झालेला. म्हणजे सगळ्यात माझं नशीब हे चांगलं होतं की जिथं मी पडलो तिथं सगळेच डॉक्टर होते. त्यामुळे त्यांना हे माहिती होतं की याला कसं ट्रीट करायचंय. म्हणजे समजा आपण नॉर्मल ऍक्सिडेंट झाला असता माझा आणि कोणी चादर, नॉर्मली आपण बेडशीटमध्ये कोणाला तरी उचलून शिफ्ट करतो किंवा 2 हातामध्ये उचलून शिफ्ट करतो, तसं जर केलं असतं तर मी जगण्याची शक्यता खूप कमी होती. तर त्यावेळी माझ्या सरांनी सांगितलं की याला असं उचलून नाही चालणार, त्याला काहीतरी खाली हार्ड सरफेस लागेल. मग त्यांनी तिथला जो ऑडिटोरियम होता तिथला दरवाजा तोडायला लावला आणि त्याच्यावरती मला शिफ्ट केलं जेणेकरून हार्ड सरफेस मिळेल आणि त्यामुळं तो खूप फरक पडला. ट्रीटमेंट साधारण 4 महिने मी हॉस्पिटलमध्ये होतो. सुरुवातीचे 1-1.5 महिने मला काहीच माहिती नव्हतं. अशा प्रकारे ट्रीटमेंट झालेली.
ज्ञानराज, तू एका माउथ स्टिकने स्मार्टफोन ऑपरेट करतोस. खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचा वापर करून, म्हणजे स्मार्टफोनचा वापर करून किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून तू बरेच व्हिडिओ केलेले आहेत. तर कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तू केलेले आहेत? मी ऍक्च्युली माउसस्टिक माझ्या डोक्यात असं आलं होतं जेव्हा मी घरी आलो ऍक्सिडेंट नंतर. त्यावेळी एकटा रूम मध्ये बसायचो. काही लागलं तर घरच्यांना बोलवायचं. त्यांना त्रास देणं, दुसऱ्यांवरती डिपेंडन्स मला आवडत नव्हता. मग मी विचार करायला लागलो की मी काय स्वतः करू शकतो. मला असं वाटलं की आपण काहीही करून मोबाईल वापरायला सुरुवात करावी. मग माझ्या डोक्यात असं आलं की माझे हातपाय हालत नाहीयेत, मी हाताचा वापर करू शकत नाही, तर माझ्याकडे काय आहे. त्यावेळी मला असं लक्षात आलं की माझ्याकडे ब्रेन चांगला आहे, माझं तोंड चांगलं आहे. मग त्यावेळी लक्षात आलं की आपण तोंडाचा वापर करून मोबाईल ऑपरेट करावा. त्यासाठी मी एक स्टिक बनवली आणि ती स्टिक तोंडात पकडून मी मोबाईलला ऑपरेट करायला लागलो. सुरुवातीला अवघड गेला, पण तो एकच ऑप्शन माझ्याकडे होता. त्यामुळं मी सर्वस्व त्याला दिलं आणि ऑपरेट करायला सुरुवात केली. सुरुवातीला मी युट्यूबवरती व्हिडिओ बघायचो की आपल्याला काय करता येईल या परिस्थितीत. मला सुरुवातीचा एम होता की काहीतरी काम हवंय. दिवसभर टीव्ही किती वेळ बघणार. बरोबर. आणि बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्याकडे वेळच नाहीये. पण जेव्हा माझ्याकडे 24 तास फ्री असायचे त्यावेळी समजत नव्हतं की आता नवीन काय करू मी. आणि डोकं असं होतं की काहीतरी नवीन कायम हवंय. एक गोष्ट मी 2-3 दिवसापेक्षा जास्त झालं की कंटाळून जायचो. मग एकदा असाच युट्यूबवरती बघताना एक व्हिडिओ आला, ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की वेब ऍप्लिकेशन कसे तयार करायचे. नॉर्मली ऍप्लिकेशन अँड्रॉइड जे आहेत ते अँड्रॉइड स्टुडिओ कम्प्युटरवरती बनवले जातात. पण एक त्याच वेळी नुकतंच आलेले असे वेबसाईट्स होते ज्याच्यात तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप एक वेबसाईट तुम्ही सर्च करून बघू शकता. त्याच्यात तुम्ही ऍप्लिकेशन बनवू शकता. तर मी सुरुवातीला ते ट्राय करत गेलो. सुरुवातीला फक्त एक बटन लावून बघितलं स्क्रीनवरती, त्याला टिक केल्यानंतर त्याचा कलर कसा बदलतो, अशी छोटे छोटे बटणं बनवत गेलो. मग मला तो थोडा कॉन्फिडन्स आला की हा आपण 4-5 बटणं बनवू शकतोय. तर मग मी ते बटणं वाढवली. मग बटणं वाढवल्यानंतर मला वाटलं आता काहीतरी आपण नवीन करावं. म्हणून मग विचार केला की आपल्याला काय करता येईल या क्षेत्रात. मग मी विचार केला की लोकांना वेब पोर्टल जे आहेत नेटवरती ते सगळे एका ठिकाणी कुठे मिळतील. मग मी त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल अमेरिकेचे मला आता हे करायचे, वेबसाईट करायची किंवा त्याचे ऍप्लिकेशन बनवायचे. तर अमेरिकेत असलेले जेवढे न्यूज चॅनल आहेत किंवा जेवढे न्यूज पोर्टल आहेत ते सगळ्यांना मी एकत्र केलं. पण त्यात वेगवेगळे सेक्शन केले की हेडलाईन्स, स्पोर्ट, वेदर, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग, असे वेगवेगळे सेक्शन करून अमेरिकेचं एक ऍप बनवलं आणि त्याला पब्लिश केलं प्ले स्टोअरवरती. ते डाउनलोड खूप छान झाले, त्याचा रिस्पॉन्स चांगला आला, पेमेंट त्याचं मिळायला लागलं. मला त्याचं कधी 20,000 कधी 40,000 असं रिव्हेन्यू जनरेट व्हायला लागला. त्यामुळे मला अजून प्रोत्साहन मिळालं की हा आपण काहीतरी करू शकतोय. मग त्यातून मी माझा स्वतःचा खर्च करायला लागलो. मग त्यामुळे मला आणखीन छान वाटलं की हा आता आपण कमीत कमी वडिलांना काही पैसे द्यावे लागत नाहीयेत की माझे काही औषध असतील, मिनिमम माझ्या गरजा आहेत त्या मी भागवायला लागलो. त्यातनं मला छान वाटायला लागलं की हा आपणही आयुष्यात काहीतरी करू शकतो. हे ज्यावेळी आपण काहीतरी प्रयत्न करतो त्यावेळी हे शिकायला मिळतं. त्यामुळं तुम्ही तुमच्या फील्ड मधलंच करायला पाहिजे असं काही नाही. माझं आणि ऍप असं काही फरक म्हणजे खूपच लांबचे. मी मेडिकल फील्ड बरोबर. आणि ऍप्लिकेशन क्रिएट करणं हा माझ्यापासून काही संबंधच नाहीये. तरी मी ट्राय केला की बघू आपल्याला येतंय का, आणि ते झालं. त्यामुळं आयुष्यात सगळ्या गोष्टी जमतीलच असं नाही, पण प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. टेक्नॉलॉजीच्या जवळ येण्याची संधी जेवढं जवळ, आणि टेक्नॉलॉजी अशी आहे की तुम्ही ती इन्व्हॉल्व जेवढी स्वतःत कराल तेवढं तुम्हाला प्रोग्रेस मिळेल. मी 10वीला एक कम्प्युटर बनवलेला, जो असा होता की आपला माऊस पॅड त्यावेळी असायचा 2004 3-4 ची गोष्ट असेल साधारण. तर कम्प्युटर लॅब मोठा आहे सीपीयू, आणि मी माऊस पॅडच्या खाली तो बसवण्याचा प्रयत्न केलेला की आपला माऊस पॅड जेवढा आहे त्याच्या खाली एक मी बॉक्स बनवला चौकोन, साधारण 1 फूट बाय 1 फूट असेल तो. आणि त्याच्यात मग मी सगळा कम्प्युटर असेंबल केला. मग मदरबोर्ड, प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क हे सगळे त्यात इन्क्लूड केले आणि त्याच्यावर माऊस पॅडचा स्टिकर लावला आणि त्याच्यावर माऊस पॅड ठेवलेला. आणि हे मी एका एक्झिबिशनला ठेवलेला, सायन्स एक्झिबिशन मध्ये 9वी-10वीत. तर त्यावेळी सगळ्यांनी कौतुक केलं त्याचं, पण मला प्राईज नाही मिळालं. मग मला प्रश्न पडला की का नाही मिळालं. म्हणून मग मी तिथले जे परीक्षक होते त्यांना नंतर विचारलं की
मला वाटतंय की माझं खूप छान आहे आणि काहीतरी वेगळं केलंय मी, तर का तुम्ही मला नंबर नाही दिलात? तर त्यावेळी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की हे हे तू इन्स्ट्रुमेंट बनवलेलं नाहीये, हे तुला कोणीतरी बनवून दिलंय. तर आयुष्यात असं पण बरेचदा होतं की आपण काहीतरी खूप वेगळं करतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलं, त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही हा, बसला. की या वयाचा मुलगा हे करू शकेल. जी माझी स्टिक आपण आता बोललो, ती याच पद्धतीने जनरेट तयार झाली की जी माझी गरज होती, आणि त्यातनं मग त्याचा मी इनोव्हेशन केलं. किंवा हे पाणी पिण्याचं हे असेल, तर हे पण त्याचाच एक भाग आहे की हम्म. मला रात्री घरच्यांना उठवायला लागायचं, की ते मग त्यांना कधी 2 वाजता उठव, 3 वाजता उठव, उन्हाळ्यात खूप त्रास व्हायचा. मला वाटायचं की आपण घरच्यांना दरवेळी का उठवायचं, बरोबर. त्यांना का हाक मारायची. म्हणून मग आयडिया केली की काय करता येईल. मग मला कन्सेप्ट आला की लहानपणी आपण वॉटर बॉटलनी पाणी प्यायचं straw नी. हम्म. तर मग तसं आता काय करता येईल असं डोकं लावून मग मी ते पाणी प्यायचं इन्स्ट्रुमेंट बनवलं. अशा गोष्टी इनोव्हेट होत गेल्या. आणखीन रिसर्चच्या खूप गोष्टी आहेत ज्या पुढे करायच्या आहेत. काही लिमिटेशनमुळे आत्ता होत नाहीयेत. काही इलेक्ट्रिक पार्ट्समुळे असेल किंवा टेक्नॉलॉजीचं पेटंट असेल, या गोष्टींमुळे होत नाहीत, त्या करायच्या आहेत. आणि मेडिकल फील्डच्या खूप गोष्टी आहेत ज्याच्यात रिसर्च करायचा आहे. 2015 मध्ये मला असा विचार आला की 12वीच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल असं माझ्या एक डोक्यात होतं. तर मग मी विचार केला की आत्ता अशी काही अवेलेबिलिटी नाहीये मुलांना की ते कुठं जाऊन सीईटीची एक्झामची प्रिपरेशन करू शकतील. 2015 मध्ये एवढं काही नव्हतं त्या रिलेटेड. मग मला विचार आला की आपण एक वेबसाईट बनवावी ज्याच्यावरती मुलं जातील, एक एमसीक्यू पॅटर्न पूर्ण पेपर येईल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो जो पाहिजे तो. त्यांनी फक्त क्लिक करायचं की फिजिक्सचा हवा असेल तर फिजिक्सचा पेपर, किती प्रश्न पाहिजेत हे विद्यार्थ्यांनी सिलेक्ट करायचं. त्या प्रश्नानुसार त्यांना टायमर चालू व्हायचा आणि ते एक्झाम दिल्यानंतर सबमिट केला की मग त्यांना त्यात कळायचं की त्यांना किती मार्क पडले, कुठला प्रश्न चुकला आहे, कुठला बरोबर यायला, म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन काय, हे सगळं डिटेल यायचं. आणि या विद्यार्थ्यांना सीईटीची तयारी व्हावी म्हणून मी ती वेबसाईट केली आणि ती प्रत्येकासाठी फ्री ठेवली होती. माझं एम होतं की जे गरीबातला गरीब आहे तो पण त्यात शिकावा आणि त्याला त्याची सीईटीची एक्झामिनेशनची तयारी करता यावी. त्यावेळी क्लासेस वगैरे किंवा ऑनलाईन असं काही नव्हतंच खूप, म्हणून मी तो विचार केला आणि त्या विद्यार्थ्यांसाठी ती वेबसाईट बनवलेली. खूप इंटरेस्टिंग काम आहे तुझं, ज्ञानराज. मी आता बघतोय की ज्ञानराजच्या खोलीमध्ये इथे माझ्या मागे खूप झाड आहेत, खूप प्लांट्स आहेत आणि खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीने असं डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. तर ह्या झाडांची काही स्टोरी आहे का? हो हो. ऍक्च्युली झालं काय होतं की मला बाहेर फिरावं, बाहेर जावं हे खूप वाटायचं. कधी वाटायचं ठीक आहे आपण घरात आहे, हरकत नाही. मग मला मी क्रिएटिव्हिटीने परत हाच विचार आला की ठीक आहे आपण निसर्गात नाही जाऊ शकत, निसर्ग तर आपल्याकडे येऊ शकतो. म्हणून मी सुरुवातीला एक इंडोर प्लांट आणून बघितला की रूम मध्ये जे 24 तास ऑक्सिजन देतात, त्याला काही कार्बन डायऑक्साईड पण नाही देत. इथं जेवढी झाड आहेत ती सगळी 24 तास रात्रंदिवस ऑक्सिजन देतात आणि त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त पाणी हवंय. तर मी एक झाड आणून बघितलं, ते ठेवलं, ते थोडंसं वाढलं, नंतर खराब झालं. मग मला कळत नव्हतं की का इंडोर जर आहे मग जगात का नाहीये. त्यावेळी कळालं की इंडोर जरी असेल तरी त्याला थोडंफार ऊन किंवा हे लागतंच. मग मी वेगवेगळे झाडं आणखीन आणली की माझ्या रूम मध्ये कुठली जगतात ते बघायला. त्याच्यानंतर मग मी एक लाईट आणली ज्याच्यात फोटोसिंथेसिस कसं होतं हे आधी चेक केलं की झाडांना जर का फोटोसिंथेसिस पाहिजे तर ती लाईट कुठली आहे, त्याचा किती रेशो लागतो. लाईटचा एक पॅरामीटर जे आहे 6000 ते 4000 एक रेशो येतो लाईटचा, तो तुम्हाला नेटवरती मिळेल. मग त्यातला या झाडांना कुठला लागतो हे मी बघितलं आणि तसा फोकस लावला, ऍडजस्ट केला आणि दिवसभर तो फोकस मी चालू ठेवायचो. त्यानंतर मग कळत गेलं की हा झाडं जगतायत. मग त्या झाडांना जगवण्यात मला हौस यायला लागली की हा आपण काहीतरी आणखीन छान करतोय. आणि मला त्यांच्यामुळे असं वाटायला लागलं की आपण निसर्गात आहोत. एका झाडाची अनेक झाडं होत आतापर्यंत आहेत छान खूप. पूर्ण रूम गार्डन सारखी वाटते. इतकं प्लीझंट आणि पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तिथं ज्ञानराज, की म्हणजे काय म्हणतात त्याला, घरामध्ये होत असं वाटत नाहीये, गार्डन मध्ये होत असंच वाटतंय. एकूण खूप छान रचना तू केलेली आहे. अजून एक मी बघतोय मागे ज्ञानेश्वर माऊलींचा मोठा फोटो आहे आणि हनुमानाचा एक, मारुतीचा एक फोटो दिसतोय, बहुतेक AI ने बनवलेला असा फोटो दिसतोय. काय ह्याचं वैशिष्ट्य काय आहे?
तू बनवलायस का? हो, मीच AI ने बनवला. AI जस्ट नुकतं मी शिकलेलो आणि मला वेगळा हनुमान पाहिजे होता. नॉर्मली आपण अनेक हनुमानांचे फोटो बघतो मंदिरात वगैरे, पण माझा थॉट या फोटो मागा असा होता की मारुती शंख वाजवतोय. शंख हा नवीन उदयाची सुरुवात आहे, तर आयुष्यातली नवीन सुरुवात. त्याच्यानंतर तो मारुती जो आसपासचा एरिया आहे त्यापेक्षा सर्वात उंच शिखरावरती जाऊन उभा आहे. शिखर हे आपल्या हिंदू संस्कृतीत किंवा सर्वत्र त्याला छान मानलेलं आहे आणि उंचावरती आहे. आणि त्याच्या मागे सूर्योदय होतोय. सूर्योदय पण ही एक नवीन सुरुवात आहे. तर आपल्या आयुष्यात रोज कशी नवीन सुरुवात करता येईल हा त्याच्या मागचा थॉट होता की त्या हनुमानांकडे मला बघून वाटतं की प्रत्येक क्षण नवीन सुरुवात कशी करता येईल. क्या बात आहे. खूप काय म्हणतात त्याला, तू जे सांगतोय जे करतोयस त्याच्यातून फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी मिळते आणि तू म्हणजे तुझी थॉट प्रोसेसलाच खरोखरीच म्हणजे सलामच आहे माझ्याकडून आणि सगळ्या व्ह्युअर्स पण त्याशी सहमत असतील. तू एआयचा वापर करून स्वतः बरेच मोटिवेशनल व्हिडिओ बनवलेले आहेस. कोणकोणत्या विषयांवरती काम केलेलं आहे आतापर्यंत? मी आता एक महिन्यापूर्वीच युट्यूब चॅनल पुन्हा एकदा सुरू केलं. अच्छा. द ज्ञान राज नावाने हिंदीत करतोय मी त्याच्यात व्हिडिओ. आणि त्यात मी वेगवेगळे विषय घेतोय की सुरुवात मी केलेली माझ्या आयुष्याचे जे इन्सिडेंट झाले त्यातनं मी काय शिकलो, त्याला मी पॉझिटिव्हली कसा बघतोय. ऍक्सिडेंट झाला तर त्याचा पॉझिटिव्ह साईड काय आहे किंवा प्रत्येक गोष्टीची पॉझिटिव्ह साईड काय असेल. आता आपण इराण वॉर बघतोय तर याची काय पॉझिटिव्ह साईड असेल. म्हणजे आपण एक हार्मोस ब्लॉक झालं तर एवढा आरडाओरडा करतोय, पण आपल्या आयुष्यातला हार्मोस काय आहे, आपला मेंटल हार्मोस काय आहे की आपण कुणावर इतका डिपेंडंट आहोत की जेणेकरून तो काही झालं तर आपलं आयुष्य बर्बाद होईल. तर असं काही आहे का, तो पॉइंट तुमच्या आयुष्यातला काय तो हुडका आणि त्याचं सोल्युशन काय आहे हे मानसिक दृष्ट्या काढा. तर मग अशा प्रकारचे मी वेगवेगळे व्हिडिओ करतोय. किंवा टाइम मॅनेजमेंट, आपण म्हणतो की टाइम मॅनेज करणं. टाइमला मॅनेज नाही करायचं, स्वतःला मॅनेज करायचं. टाइम आपोआप मॅनेज होईल. तर अशा गोष्टींवरती मी व्हिडिओ बनवतोय. किंवा डीएनए असेल की डीएनए बदलता येत नाही, तर डीएनए आपण बदलू शकतो, आपल्या स्वतःच्या इच्छेने बदलू शकतो आणि त्याच्यावरती तसं काम करायला लागेल. स्वतःच्या जेवढं आपण बाहेर विश्व बघतोय त्याच्या 1000 पटीने आतलं विश्व आहे आणि त्याला एक्सप्लोअर करायचा मी प्रयत्न करतोय. म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो की आपली बॉडी माझी सध्या डिसेबल आहे, पण माझं माइंड ओपन आहे आणि त्याला मी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय आणि यावरती मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवतोय. क्या बात आहे. खूप मस्त काम चालू आहे अगदी तुझं. आणि अशा विषयांची आणि अशा व्हिडिओची गरज पण खूप आहे, कारण आता सगळेच आपले व्ह्युअर्स पण याच्याशी सहमत होतील. कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह कंटेंट सोशल मीडियावरती कमी असतो आणि निगेटिव्हिटीवालाच जास्त असतो. तर नक्कीच तुझ्या व्हिडिओचा उपयोग होईल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्ञानराजच्या चॅनलची लिंक पण देईन. तुला लिखाणाची पण आवड आहे असं मला कळलं. एक पुस्तक लिहितोयस तू, काय नाव आहे त्याचं आणि काय आहे त्याच्यामध्ये? पुस्तक लिखाणाची अशी ऍक्च्युली खूप आवड किंवा असं काही नाही, फक्त मी एक एक्सपेरिमेंट म्हणून लिहायला सुरुवात केली की आपण काय वेगळं लिहू शकतो. म्हणून मग मी विषय निवडला की समुद्र मंथन. तर माझ्या डोक्यात आलं की समुद्र मंथन का झालं असेल, त्यातनं जी रत्न आली ही 14च का आली, 7 का नाही, 15 का नाही, 21 का नाही, तर त्या 14चा काय वापर असेल. समुद्र मंथन त्यावेळी कसं झालं असेल. म्हणजे आपण आजकाल म्हणतो की जी ड्रिलिंग समुद्रात झाली ते म्हणजे समुद्र मंथन कदाचित असेल. आज आपण बोर पाडतोय, हे एक प्रकारचं काहीतरी काढण्यासाठीच आहे. आपण जमिनीतून काहीतरी बाहेर काढतोय आणि ज्या केबल्स गेलेल्या आहेत, आपण इंटरनेटच्या केबल समुद्रातनं इकडं तिकडं नेतोय, तर त्या केबल म्हणजे कदाचित त्यावेळेचा सर्प असेल जो समुद्र मंथनाच्या याला गुंडाळलेला असेल आणि ती 14 रत्न काय असतील, त्याचा वापर त्यावेळी काय झाला असेल, त्याचा आणि आजच्या आयुष्याचा काय कनेक्ट असेल, यावरती असा मी विचार करून तो पुस्तक लिहितोय. शेवट तर थोडं राहिलं आणखीन लिहायचं. आम्हाला कधीपर्यंत वाचायला मिळेल? लिखाणाचा मूड येण्यावरती बरेचदा होतंय, शेवट राहतोय. माझी बहीण पण खूप मागा लागली आहे की शेवट पूर्ण कर लवकर. करेन, नक्कीच करेन लवकर. समुद्र मंथनवरती ते वाचून विचार मंथन करायला आम्हाला आवडेल. आम्ही उत्सुकतेने वाट बघतोय. एक वेगळा प्रश्न ज्ञानराज तुला विचारायचा आहे. खरं तर आता आपण मारुतीच्या फोटोचं
बद्दल बोललो, मागे ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्यामुळे खरं तर हा प्रश्न तसा इरिलेव्हंट ठरेल, पण तरीही विचार असं वाटतो की एवढ्या सगळ्या ज्या आयुष्यात घडामोडी घडल्या, आई बाबा अतिशय धार्मिक आहेत, अत्यंत धार्मिक कुटुंबातला मुलगा आहे, अजूनही देवावर किती विश्वास आहे किंवा सकारात्मकता जी आहे तिच्यावर अजून किती विश्वास आहे? तुझ्या कामातून ती दिसतीये, पण एक ईश्वरी तत्व ह्याच्यावरती किती विश्वास आहे तुझा? संपूर्ण शब्द पण कमी पडेल कदाचित, इतका विश्वास आहे. म्हणजे तुम्ही त्याला काही म्हणा, ईश्वर म्हणा, कुठली शक्ती म्हणा, त्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. बरेचदा म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की मी तिथं जिथं पडलो त्या पडलेल्या ठिकाणी डॉक्टरच का असावेत. मी पडल्यापासून मी ज्यावेळी पडलो तर त्यावेळी माझ्याच गाण्या म्हणजे माझा जेव्हा परफॉर्मन्स होता त्याआधी पोलिसांच्या ड्रेसमध्ये दबंग गाण्यावरती काही मुलांनी माझ्या वर्गातल्या डान्स केलेला, ते पळत गेलेले. तर ते त्या लोकांना वाटलं की पोलीस पळतात, त्यामुळे ती ॲम्ब्युलन्स आणायला मदत झाली. हे त्यावेळीच असणं, मी तिथून 10 मिनिटात हॉस्पिटलला पोहोचणं, हा कोइन्सिडन्स असू शकत नाही. आणि मला असं वाटतं की जे आपल्या स्वतःला नास्तिक मानतात त्यांचा नास्तिक असण्यावर पण विश्वास आहे. तर त्यांचा जो विश्वास आहे तो त्यांच्यातला देव आहे. तुम्ही देवत्व म्हणजे कुठल्या तरी मूर्तीला, मूर्ती आयडल किंवा हे आपल्याला एक प्रतीक आहे. पण तुमच्या असणाऱ्या आतल्या असतेला, नास्तिक स्वतःला म्हणणाऱ्याला त्याला असं वाटतं की मी नास्तिक आहे, आणि त्याचा जो ठाम विश्वास आहे तो विश्वास म्हणजे त्याच्यातला देव आहे असं मला वाटतं. तुझा BMS चा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे आणि तरीही डिग्री अजून ताब्यात आलेली नाही, तर त्याचं कारण काय आहे? मी हॉस्पिटलमध्ये असताना माझा रिझल्ट आला, रिझल्ट मी पास झालेलाच आला, आणि त्याच्यानंतर BMS किंवा कुठलाही मेडिकल फील्ड त्याला 1 वर्षाची इंटर्नशिप कंपल्सरी आहे. तर ती माझी इंटर्नशिप राहिली आहे. तर मी इंटर्नशिपला दवाखान्यात जाऊन करू शकत नाही या परिस्थितीत, आणि त्यामुळे मला ती इंटर्नशिप कम्प्लीट नसल्यामुळे मला डिग्री नाही मिळाली. मी म्हणजे माझ्या विद्यापीठाला तशी अपील पण केली की एक काहीतरी वेगळी केस आहे असं समजून मला एक्सेप्शनल केस असं समजून मला डिग्री द्यावी, पण आणखीन त्यांच्याकडून तसा काही रिस्पॉन्स नाही आलेला मला. पण ज्यासाठी मी माझ्या आयुष्याचे 4.5 वर्ष दिलेले आहेत, तर त्याचा मला काहीतरी फायदा व्हावा, पुढं मी काहीतरी रिसर्च मध्ये नवीन काम करू शकेन, जिथं मी माझं नाव डॉक्टर म्हणून लावू शकेन, आणि वेगवेगळे आणखीन ज्या गोष्टी आहेत त्या डॉक्टर असताना करणं वेगळं आणि माझ्याकडे डिग्री नसताना करणं यात खूप फरक आहे. तर त्यामुळे मला ती डिग्रीची अपेक्षा आहे आणि मी वाट बघतोय. मला या निमित्ताने महाराष्ट्र शासनाला असं अपील करायचं आहे किंवा जी संबंधित अथॉरिटी आहे तिला, की एक्सेप्शनल केस म्हणून या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण अतिशय वेगळ्या आव्हानाला ज्ञानराज गेली 13 वर्ष सामोरं जातोय, आणि नुसतं सामोरं जातो नाही, त्याने ते यशस्वीपणे पेलून दाखवलंय. आणि नियतीने त्याच्यासोबत जे काही केलेलं आहे, तर त्याने नियतीला सुनावलेलं आहे की मी हारणार नाही, तू मला जे संकट म्हणून माझ्या अंगावरती टाकलेलं आहेस त्याला मी संधी मानतो आणि मी वेगळं काहीतरी करून दाखवतोय. तर माझी या निमित्ताने विनंती आहे, सगळ्या व्ह्युअर्सना सुद्धा माझी विनंती आहे की ज्ञानराजला त्याची ऑफिशियल डिग्री, त्याला त्याच्या नावाच्या अगोदर डॉक्टर लावता यावं, याच्यासाठी आपण सगळ्यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करूया. आणि ज्ञानराज, मला तुला सांगायचं आहे, आमच्यासाठी तू ऑलरेडी डॉक्टर आहेस, आमच्यासाठी तू इनोव्हेटर आहेस, तू मोटिवेशनल स्पीकर आहेस, आणि हा पॉडकास्ट जे बघतील त्याच्यावरती सगळेजण सहमत होतील की तू अनेकांसाठी आयडॉल आहेस आणि त्यांचा गुरु देखील आहेस, मेंटॉर आहेस, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज तू क्विकटेक्स डिजिटलला एवढा वेळ दिलास आणि तुझी सगळी जर्नी जी अद्भुत घटनांनी भरलेली आहे, चढ उतार तर आयुष्यात येतच असतात, प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येतात. तुझ्या आयुष्यात खूप उतार आला, पण चढही तेवढाच आहे, आणि त्याच्यामुळे मोठी यशाची शिखरं तू नक्की पादाक्रांत करशील, याच्यात काही शंका मला वाटत नाही. आज तुझी एवढा वेळ दिलास त्याच्याबद्दल माझ्या चॅनलच्या वतीने तुझे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद, तुम्ही आलात, एवढा मला पण खरंच वेळ दिला. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं, एनर्जी नवीन मिळाली, नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आणि दर्शकांना पण मी विनंती करेन की तुमच्या चॅनलला खूप सपोर्ट करा, आणि तुम्ही असे नवीन गेस्ट एक काहीतरी वेगळं जगाला देण्याचं काम नक्की करा. थँक्यू. क्विकटेक्स डिजिटलच्या माध्यमातून अशी भन्नाट व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आणण्याची माझी इच्छा आहे. माझ्या या प्रयत्नांना तुमची साथ अपेक्षित आहे, त्याच्यासाठी तुम्हाला
फॉलो करायचं आहे माझ्या चॅनलला. पुन्हा भेटूयात लवकरच एका भन्नाट व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत नमस्कार.